तुळशीराम चिंदू गायकवाड, ज्यांना आदरानं तुळशी गायकवाड असं म्हटलं जायचं. तसेच या ठिकाणी त्यांच्या पत्नी शोभा तुळशीराम गायकवाड यांना एकूण 6 अपत्य होती. सर्वात मोठं म्हणजे पुष्पा मारुती चन्ने, ज्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांची मुले सुद्धा उच्च विभूषित आहेत. त्यांचा एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा पोलीस सेवेत काम करतो आणि दुसरा मुलगा निवृत्त काम करतो. तदनंतर आजच्या सत्कारमूर्ती अंजनाताई तानाजी वळे यांनी पोलीस सेवेमध्ये काम केलेलं आहे. नंतर हेमलता संगीता गौतम जाधव या उत्तम गृहिणी आहेत. त्यानंतर दिवंगत मीनाक्षी संदेश उबाळे, काही वर्षापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्यानंतर घनश्याम तुळशीराम गायकवाड भीमाई पतसंस्था शहापूर याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते राजकारणामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि या साडगाव गावचे ते उपाध्यक्ष होते, नगरसेवक होते, त्याचबरोबर समाजसेवक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. यानंतर राजेंद्र तुळशीराम गायकवाड हे पोलीस सेवेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई इथे कार्यरत आहेत. एकंदरीतच अतिशय सुशिक्षित आणि सुसंपन्न असा हा परिवार आहे. अंजनाताई उबाळे यांचा 30/11/1965 रोजी जन्म झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता 7वी पास आहे. लग्न त्यांचं 3/9/1982 साली दिवंगत तानाजी मुकुंद उबाळे यांच्याशी झाला. वाशाळा येथील हे तानाजी मुकुंद उबाळे हे पोलीस सेवेमध्ये काम करत होते. मागाशीच मी म्हटलं सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, म्हणजे चांगल्याची सेवा करायची आणि दुर्गुणांचा नाश करायचा, अशा पद्धतीमध्ये ज्यांना आपण म्हणतो ते पोलीस खात्या. आणि या पोलीस खात्यामध्ये ते कार्यरत होते. परंतु अल्पशा आजारानं त्यांचं दुःखद असं निधन झालं. दुःखद असं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांची जबाबदारी अंजनाताईवर आली. परंतु आपलं कार्य करत असताना किती संकट येऊ, त्या संकटावर मात करून आपण आपलं जीवन जगायचं असतं. फिनिक्स पक्षी जसा राखेतून निर्माण होतो अशी आपण आख्यायिका ऐकली आहे की फिनिक्स पक्षी जो आहे हा फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा एकदा उभारी घेतो आणि आपलं आयुष्य चालू करतो. त्याच पद्धतीमध्ये एवढी संकट येऊन सुद्धा अंजनाताईनं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या आयुष्याला उभारी घेतली आणि त्या पोलीस विभागात 5/2/1994 रोजी सेवेत दाखल झाल्या. सक्षमपणे सेवा करून 30/11/2025 रोजी त्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्याच निमित्तानं आज त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा आपल्या सगळ्यांच्या समोर सादर होत आहे. त्यांनी अतिशय परिश्रमात्मक कष्टानं अविरत परिश्रम करून या ठिकाणी एक चांगलंसं सुंदरसं घर बांधलेलं आहे आणि त्या घराचा गृहप्रवेश आपण बुद्ध धम्म संघ आणि बहुजन नायक यांच्या विचारानं केलेला आहे. यानंतर या ठिकाणी ज्या काही सत्कारमूर्ती आहेत त्या सत्कारमूर्तीच्या साठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी उपस्थितांपैकी काहींना या स्टेजवर बोलवीन जेणेकरून ते आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील. परंतु एका गोष्टीचं फक्त भान असू द्या की वेळेची मर्यादा आपण पाळूया आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वात प्रथम आमचे कुमार उबाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं.